माहिती केलं जाईल. नेहमी मदतीला हातभार असणार लावणारे कोणताही कार्य असो नेहमी त्यांचा मदत कार्य आपण पाहत असतो. अशा व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान इसाकभाई शेख यांच्या शुभास्ते केला जात आहे. अंकुश मुरुडकर दादा या आपला सन्मानित केलं जाणार आहे. शतरक्ष रचना त्वरित करून घ्यायची आहे. शतरक्ष रचना वेल कमी आहे आपल्याकडे. येस तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आपण सरचे स्वागत करतोय. आपण पाहतोय आमदार व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 हे शानदार पर्व अंतिम रजनी आणि अंतिम रजनीमधील आपण ही सुपर 12 ची लढत पाहतोय जिथे उसरली बुद्रुक आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ शिवकर या दोन टीम दरम्यान हा सामना. पनवेल रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंददादा ढवले यांचं आगमन इथे होईल. त्यानंतर पलसपे जिल्हा परिषद विभागीय बघा त्यांचंच आगमन झालेलं आहे. आमचे आनंददादा ढवले भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. आनंददादा मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय डांगरकर आणि जयेश. गोलंदाजी ट्रॅकवरती वासुदेव या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. रवींद्रदादा ढवले माजी उपसरपंच शिवकर दादा मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. मॅच ऑन लेट्स प्ले. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवरती वासुदेवला आपण पाहतोय. स्ट्राईकला अजय. 4 षटकाचा सामना. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. राईट टाइम ओव्हर द विकेट. न पहिलाच बॉल हॅमर केलाय आणि या बॉलवरती कॅच ड्रॉप आणि चेंडू सीमा पार चौकार. चला बघा पंचांकडे टू व्हीलर्स गाडीची जी चाबी होती ती अमन पाटील वल्लभ यांनी सुपूर्द केली होती. लगेचच कोणाकडे असेल ते घेऊन यावी. पहिल्याच बॉलवरती झेलबादची नामी संधी होती. संधी गमावली. चौकाराला अजय डांगरकरच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती टप्पा खाल्यानंतर बॉल उसळी घेणारा पाहायला मिळाला. स्ट्रेटला हॅमर केला त्या बॉलला. चौकार आलाय. ग्रेट स्टार्ट ऑफ द इनिंग उसरली बुद्रुक या संघाची. हो यावेळी ओव्हर पिच बॉल गेज लागले. शॉर्ट बॅकवर्ड्स वर रिझर्व्हमध्ये खेळाडू तैनात. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. सुरुवात चांगली झाली. पॉझिटिव्ह इंटेंटने सुरुवात केली अजय डांगरकरने. त्याची साथ देत असताना फलंदाज जयेशला आपण पाहतोय. जयेश पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केले. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग होईल का हे देखील पाहणं गरजेचं. कालच्या रात्रीपासून आजच्या रात्रीमध्ये हलकीशी थंडी देखील जाणवत आहे. आज टेम्परेचरचं प्रमाण आपण पाहिलं तर थोडंसं घसरलंय. त्या कारणानं थंडी जाणवत आहे. हो यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि लाऊड फील केले. उत्साह जास्त होता. आत्मविश्वास कमी. त्या कारणानं मात्र इथून नकार दिलाय पंचांनी. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. बॉल निर्धाव फेकला जातोय. तिसरा बॉल डॉट. धावसंख्या एकंदरीत स्थिर. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 5 या आकड्यावरती आपण पाहतोय. मागील मॅच चित्तथरारक पाहायला मिळाली जिथे वलप टीमला परास्त केलं. राधाकृष्ण तोंडरे या संघाने तोंडरे टीम सुपर 6 मध्ये दाखल झाले. हो यावेळी ऑन साईडला मिड विकेट रिझर्व्ह मध्ये 1 बाउन्स बॉलची अडवणी करतील. अगदी जाळं रचलं होतं मिड विकेटला आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तिथे मात्र मिळते सिंगल. सिंगल धावेच्या मदतीनं धावसंख्या 6 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या 6 आपण पाहतोय. मोठे पटके मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर चांगलं कमबॅक वासुदेव या गोलंदाजाचा आपण पाहतो. हो यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्रास बॉल मिड विकेटच्या दिशेने निघून चाललाय. यावरती देखील सिंगल मिळेल. सिंगल डबलने धावसंख्या पुढे जाते. टोटल स्कोर कार्डवरती 7 धावा लागलेत. 5 चेंडूचा खेळ झाल्यानंतर सुंदर गोलंदाजी नेत्रदीपक बॉलची पिचिंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज वासुदेवच्या माध्यमातून चौकार जरूर आला होता. झेल ड्रॉप झाली. त्या कारणानं मात्र इथून
4 धावा निश्चितरित्या पहिल्या बॉलवरती मिळाल्या. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक वासुदेवचा. मागील 4 बॉलवरती फक्त 3 धावा खर्च केलेत. हो यावेळी लिडिंग गेट शॉट थर्ड मॅनला कोणती चूक नाहीये. जजमेंट चांगलं. ग्रेट कॅच. पहिला विकेट. धावा संख्या 7 या आकड्यावरती पहिल्या विकेटचं पतन. पंच बघा शिवदास वाघमारे आपल्याकडे जर अमन पाटील वल्लभ यांनी जर चाबी सुपूर्द केलेली असेल कोणत्या आमच्या सहकाऱ्यांकडे ती लगेचच आपण त्याच्याकडे परत करावी. तर व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे मग शिवकर विभाग असेल कालुंद्रे पलसपे जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीश हे संपादित केलं भारतीय जनता पार्टीने आणि त्यामध्ये किंग मेकरची भूमिका ज्याने यशस्वीरित्या हाताळली ते आमचे परममित्र रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष तथा शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच आनंददादा ढवले साहेब क्रिकेटचा आनंद घेतात आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो रविदादा ढवले माजी उपसरपंच शिवकर. आपलं मनपूर्वक स्वागत. आम्ही कालच्या दिवशी बघितलं कमलाताई एकनाथ देशेकर रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य आहेत आणि आमदार चषक क्रीडा स्पर्धेला या स्पर्धेला 1 लाख रुपयाचं देणग्या स्वरूपात कमलाताई एकनाथ देशेकर आपण सहकार्य केल्याबद्दल आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या वतीने नामदेव शेठ जमदाडे साहेब नानाशेठ पाटील आणि नरेश शेठ पाटील या त्रिवेणी संगमच्या वतीने तुमचं आम्ही आभार व्यक्त करतो. काल कमलाताई एकनाथ देशेकर मग आमचे वैकुंठ शेठ पाटील असतील रवी शेठ पाटील पेन आमदार यांचे सुपुत्र त्यांची सुपुत्रांची भारतीय जनता पार्टीच्या खऱ्या अर्थाने ज्या जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी नियुक्ती झालेली आहे त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1-5-7 उसरली बुद्रुक. या संघाची सुरुवात शांत झाली. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलं नाही. नवीन गोलंदाज अजय भगत हा गोलंदाजी ट्रॅकवरती. हो यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न थ्रू द एक्स्ट्रा कव्हर बॉल निघून चाललाय. थोडंसं फंबल झालंय त्या काढायला मात्र अतिरिक्त धाबा या बॉलवरती मिळतील. जिथे सिंगल होते तिथे मात्र डबलला कन्वर्ट केलं जात आहे आणि 2 धाब्याच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 9 या आकड्यावर. जर इथून एखादी विकेट गेली तर मात्र उसर टीम आपण आपला बॅट्समन रेडी ठेवायचा आहे. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. आज मेगा फायनलची रात्र आहे त्यामुळे आम्हाला जलद गतीने सामने पुढे न्यायचे. अतिरिक्त सामने आज बॅलन्स आहेत. आज मेगा फायनल सेमीफायनल क्वार्टर फायनलचे सर्व सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो यावेळी सरप्राइझिंग डिलिव्हरी. टप्पा खाल्यानंतर राईस झाला बॉल. लाऊड फील केली. एच अँड टेकन. कॉट बिहाइंड द विकेट. दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज सलामीला आलेला अजय टांगरकर बाद. चंदादा ठाकूर साहेब विकासाचे दुसरे नाव लवेश आपण इथे पाहतो. प्रणय 11 सारा शिवकर क्रिकेट संघ शतरक्षण करतो परंतु राजेश काथारा यांच्या नेवाली येथे आमदार चषक क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. गेल्या महिन्यामध्ये शिवकरच्या संघनायकाला मी प्रतिक्रिया विचारली की आनंददादा ढवले जे सरपंच आहेत शिवकर ग्रामपंचायतीचे त्यांचं तुम्हाला काय किती योगदान असतं. त्या युवा वर्गाने सांगितलं आमच्या युवा वर्गांसाठी आनंददादा ढवले सरपंच शिवकर हे निश्चित स्वरूपात आम्ही त्यांना खऱ्या अर्थाने आमच्यासाठी देव आहेत. म्हणजे किती उत्तम त्यांचा आदर्श आहे. सातत्याने त्यांचा आदर करतात हा युवा वर्ग. यस निश्चितरित्या दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 9 धावा स्कोर कार्डवरती आणि दुसरा विकेटचं पतन. म्हणजेच एकंदरीत सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला परतले. आता मिडल ऑर्डरमध्ये जे फलंदाज झाले त्यांना मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. कारण धावा संख्या एकंदरीत आपण पाहतोय फक्त 9 लागले. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि हा सामना फार इम्पॉर्टंट सुपर 12 हा सामना तुम्ही जिंकाल तर मात्र तुम्ही एका तरी बक्षिसावरती तुम्ही ट्रॉफीवरती नाव कराल यासाठी हा सामना आपण पाहतोय. त्यामुळे हा सामना रोमहर्षक होईल की नाही हे मात्र थोड्याच वेळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. पहिल्या सत्राची सुरुवात आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. ओ स्लॉटमध्ये बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा फिल्डर बॉलपर्यंत येईल. चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल. सिंगल डबलवरती खुश राहावं लागतंय उसरली टीमला. जेहडुमान उसरली बुद्रुक हा संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग वाटेल आले आणि बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके मारण्यासाठी फार संघर्ष करावा लागतोय. त्याचं कारण एकच की गोलंदाजाची
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कंट्रोल फार चांगलं पाहायला मिळते गोलंदाजाचं. ज्या प्रकारे बॅटिंग होती त्या विपरीत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी दाखवलाय. फक्त मला वाटतं या इनिंगमध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर एक चौकार फक्त आलेला आहे, तोही अजय डांगरकर या फलंदाजाच्या बॅटमधून. तोही पहिल्या बॉलवरती आला होता, कॅच ड्रॉप होऊन तो चौकार गेला. त्यानंतर मात्र एकही चौकार षटकार या इनिंगमध्ये पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज तयार, ओ डावपुरा फलंदाज आपण पाहतोय पत्ताचा इशारा राहील यासाठी वाईट बॉल शरीरापासून दूर बॉल ठेवला होता. नवीन फलंदाज आपण पाहिलं खरं तर दिवेश बोलाडे या फलंदाजाला हा बॉल फेकला होता. वाईट बॉलची सांगता अमंतर धावसंख्येमध्ये बदल होईल. धाबा कशा काय येणार, धाबा येणं फार गरजेचं राहील बॅटिंग करत असताना. उसारली बुद्रुक या संघासाठी टोटल स्कोर कार्डवरती 11 धावा लागले, 2 बाद, 2 प्रत्येक षटकाकडेच एखाद 2 मोठे फटके फार इम्पॉर्टंट राहतील या मॅचमध्ये. स्लॉटमध्ये बॉल हलकीशी एज मिसफील्ड आणि इथून मात्र यासाठीच आउट, फलंदाज बाद. आमदार नाव गाजे प्रशांतदादा ठाकूर. का त्यांना विकासाचे दुसरे नाव म्हटलं जातं? विकासाचे पर्व पनवेल महानगरपालिका त्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घवघवीश यश संपादित केलं. रायगड जिल्हा परिषद पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली, दैदिप्यमान यश संपादित केलं. म्हणून त्यांना पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे महापर्व म्हणून संबोधले जाते. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यस 3 बाद टोटल स्कोर कार्डवरती 11 धावा आपण पाहतोय. क्लीन बोल्ड केला, भन्नाट वेग धारण करत असताना गोलंदाज अजय भगत या गोलंदाजाला पाहतोय. हो यावेळी देखील पहा टप्पा खाल्यानंतर बॉल स्विंग झाला, स्विंग अँड मिस असं मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपण पाहतोय. ते सर्रार गोलंदाजी होते. टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त गती जाणवते या बॉलवरती अजय भगतच्या. अजय भगतचं मी कौतुक करेल, या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा देत 4 धावा देत 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी, नेत्रदीपक बॉलची पिचिंग केली जाते अजय भगतच्या माध्यमातून. षटकातले शेवटचा बॉल, हो हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह करायचं होतं. या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये, परंतु इथून मात्र पंचाचा इशारा राहील षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या अखेरीस टोटल स्कोर कार्डवरती उसरली बुद्रुक या संघाच्या धावसंख्या 3 बाद 11. बोलबाला नावाचा आहे वाकडी गावाचा, त्याच्या बोलबाला नावाचा कार्य दमदार. नामदेव जमदाडे दादा समाजसेवक हायलय दिलदार. नामदेव जमदाडे दादा समाजसेवक हायलय दिलदार. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 3 बाद 11 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अगदी 6.5 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठले बॅटिंग करत असताना. बघा तेजेश पाटील ज्यांचं खऱ्या अर्थाने चायनीज कॉर्नर आहे आणि ज्यांना कोणाला चायनीजचा आस्वाद घ्यायचा असेल तर लगेच आपण तेजेश पाटील यांच्या स्टॉल समोर आपण लगेच संपर्क साधावा. 3रं षटक प्रगती पथावरती संदीप पाटील हा गोलंदाज. राऊंड द विकेट न फुलटॉस बॉल होता, दिशा दाखवायची होती, मिसफील्ड झाला. तिथे मात्र शॉर्ट थर्ड मॅनला बॉल निघून चालला सीमा रेषा पलीकडे. पाईच्या स्वरूपामध्ये ह्या 4 धावा. पंधरा या आकड्यावरती षटकाची सुरुवात चांगली. पहिल्या बॉलवरती बाईकच्या स्वरूपामध्ये चौकार. दुसरा बॉल राऊंड द विकेटनं टप्पा खाल्यानंतर बॉल बाहेर वळवला जातोय. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न गोलंदाज
संदीप पाटील याचा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. फिंगर रोल केले होते, टप्पा खाल्यानंतर बॉल अतिरिक्त स्विंग झाला. त्या कारणाने मात्र या बॉलवरती कोणत्या प्रकारचं कॉन्टॅक्ट नाही आहे. निर्धाव बॉलची इथून सांगता. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट बॉल. अगदी चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळते. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, फ्लिपर हे सर्व त्याच्या खात्यामध्ये आहेत. अगदी सुंदर गोलंदाजी. यावेळी देखील बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाही आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 17 ऑन बोर्ड. 17 धावा स्कोर कार्डवरती. संदीप पाटील आपण पाहतोय. माफ करा, 16 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 16 ऑन बोर्ड. 3 गडी बाद. गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये. संदीप पाटील तिसरं षटक घेऊन. राऊंडचा विकेट नाही लागले. पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर तैनात. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. या बॉलवरती सिंगल मिळेल. क्विक सिंगल कंप्लीट केला. अगदी अगेनचं स्पिन खेळणं सोपं नसतं. लेग ब्रेक वारंवार चेंडू टाकले जात आहेत, त्यामुळे फलंदाजाला पिकअप स्ट्रोक खेळता येत नाहीत. स्कोरिंग शॉट मारणे फार इथून गरजेचं राहील. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर येणाऱ्या आपण पाहतोय 3 बाद 17 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. गोलंदाजीचा चांगला बोलबाला राहिला आहे. वासुदेवचं पहिलं षटक अप्रतिम राहिलं. त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून अजयने देखील लाजबाब गोलंदाजी केली. आणि आता तिसरं षटक. हो, यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला मारला आहे. वाईडिश लॉंग ऑनमध्ये फिल्डर तैनात. क्विक थ्रो केला. त्या कारणानं मात्र या बॉलवरती देखील सिंगल मिळते. मोठे फटके मारण्यासाठी पूर्णपणे जखडून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. मोठे फटके येत नाही आहेत. मोठे फटके मारणार कोण हे देखील मोठं प्रश्नचिन्ह आहे उसरली बुद्रुक या टीमकडून. कारण धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर 18 धावा फक्त स्कोर कार्डवरती लागले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संदीप पाटीलचं हे षटक देखील लाजवाब पाहायला मिळतंय. इकॉनॉमिकल स्पेल तिखट मारा करण्याचा प्रयत्न इथून संदीप पाटीलच्या माध्यमातून सध्याच्या घडीला केला जात आहे. लोअर फुल टॉस, क्या बात है, सुपर बॉल. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला जातोय. ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंद्यामध्ये बॉल डिलिव्हर्ड केला. त्या कारणानं या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. अशा रीतीनं 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली उसरली बुद्रुक या संघाची 3 बाद 18. ऐंशी 85 नंबरवाला आमचा धनंजय दादा आला. त्यांच्या वतीने स्पर्धेला 2 व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. यानंतरची लढत असेल आई 11 जय मोटर्स चिंचवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आई गावदेवी क्रिकेट संघ नेरेपाडा या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. शेवटचा पुकार आहे तुमच्यासाठी. सत्र संपल्यानंतर नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. 3 षटकाची समाप्ती झाली. 6.00ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठले. बॅटिंग करत असताना जय हनुमान उसरली या टीमने धावसंख्या फक्त आणि फक्त 18 धावा लागलेत. अंतिम षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं राहील उसरली या संघाकडून. चौकार षटकार इथून तुम्हाला खिचावे लागतील. ॲव्हरेज स्कोर तुम्हाला करावा लागेल. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलवरती देखील मोठा फटका येत नाहीये. बॅटकट आहे. सिंगल मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 19 या आकड्यावरती. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. एखाद 2 मोठे फटके या मॅचमध्ये अगदी ॲव्हरेज स्कोर जरूर पाहायला मिळेल. एखादा फायटिंग स्कोर तिथून उभा राहावा लागेल बॅटिंग करत असताना उसरली टीमकडून. कारण या खेळपट्टीवरती फलंदाजासाठी अगदी नंदनवन अशी खेळपट्टी आहे. धाबा चेस होतात. धाबा बनवणारा पाहिजे. आणि इथून मात्र अद्याप 5 बॉलचा खेळ बाकी. 5 बॉलमध्ये इथून चौकार षटकार येतील का हे पाहावं लागेल. फुलटॉस बॉल, वारंवार फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न. थ्रू दी कव्हर्स हा मारण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला होता परंतु इथून मात्र पुन्हा एकदा दुसरी धावेचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब राहिली. त्या कारणाने मात्र आपण पाहूया दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहेत की नाही. 2 धावा इथून मिळत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. टोटल 21 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. 21 धावा आपण पाहतोय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी अंतिम षटकामध्ये.
चार बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. उसरली टीम नक्कीच विचार करेल इथून एखादा मोठा पटका या मॅचमध्ये जरूर ऊर्जा देऊन जाईल या स्कोर कार्डवरती, कारण धाव फलकावरती धावा येत नाही आहेत. संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळी पहा लिडिंग एज लागली, विकेट किपरने कोणती केली नाही चूक आणि चौथा विकेटचं पतन, चौथा हादरा बॅटिंग करत असताना उसरली टीमला. या स्पर्धेचा व्यासपीठावर आनंद घेत असणारे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष, विद्यमान सरपंच शिवकर आनंददादा ढवले, माजी उपसरपंच रविदादा ढवले यांच्या वतीने दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. प्रणय 11 शिवकर, सहारा शिवकर या संघाची गोलंदाजी अगदी चांगली राहिले. प्रत्येक गोलंदाजाने चांगले योगदान त्यांना या पहिल्या सत्रामध्ये दिलं. त्या कारणानं मात्र मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत उसरली हा संघ. आपण पाहतोय लगातार डॉट बॉल खेळले जात आहेत आणि इथून मात्र धावसंख्या आपण पाहिली एकंदरीत 21 या आकड्यावरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी, कमीत कमी 30 धाव्यांवरती पोचावं लागेल या खेळपट्टीवरती. बॅटिंग करत असताना जय हनुमान उसरली बुद्रुक या संघाला एका षटकारात एखाद्या चौकाराची अपेक्षा असेल. एक फायटिंग स्कोर उभारावा लागेल. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. मयूर घरत गोलंदाजी ट्रॅकवरती. वारंवार फुलटॉस बॉल फेकले जात आहेत. फुलटॉसवरती देखील प्रहार होत नाहीये. विस्फोटक बॅटिंग झाली नाही. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये हे धाव खात्यामध्ये जोडले होते. चला, रस्त्यावर ज्यांनी गाडी पार केलेली आहे बघा, वॅगनर आहे आणि गाडी क्रमांक आहे 3913 3913. गाडी कोणाची असेल वाहन कृपया लगेचच बाजूला घ्या. चेक केले जात आहे एक्झॅक्टली बॉल ची बेस्ट हाईट. नो बॉल, नो बॉल कॉल. वेस्ट हाईट चेक केली. थर्ड अंपायर सत्यवंजी काकडे सर ऑन स्क्रीन होते. फ्री हिटची संधी. हो, यावेळी टप्पा केल्यानंतर बॉल राईज झाला. सरप्रायझिंग डिलिव्हरी. सर 3913 3913 क्रमांकाची गाडी रस्त्याच्या मध्यभागी पार करण्यात आलेली आहे. वॅगनर आहे बघा, कृपया लगेचच बाजूला घ्या, अन्यथा आमचे आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडीची कमिटी तिथे येईल बघा. कृपया कोणाची असेल आवाज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण गाडी लगेचच बाजूला घ्यावी. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 23 धावा हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबल झाले त्या कारणानं सिंगल मिळेल. सिंगल धावेच्या मदतीनं पहिल्या सत्राची समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली 4 षटकामध्ये 24 धावा केल्या. लो स्कोरिंग ही मॅच आपण पाहतो. आणि सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर टीमला बनवायचे 25. चला, आई 11 जय मोटर्स चिंचोली क्रिकेट संघाचे संघटक इथे उपस्थित आहे. आई गावदेवी नेरेपाडा क्रिकेट संघ शेवटचा पुकार. आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आणि चेंडू काय विकेटवर आदळलं, गोलंदाजाने चेंडू जर फेकलं तर समजा तुमच्या संघाच्या विरोधात नाणेफेकीचा कौल जाईल. समाजसेवक इसाक भाई सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही मनपूर्वक आभार. चला, आनंददादा या आपला सन्मानित केलं जाईल. आनंददादा ढवले, रविदादा ढवले या आपला सन्मान करण्यासाठी मी 8085 पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष त्यांच्या समवेत मंगेशदादा पाटील, नामदेव शेठ जमदाडे साहेब, त्रिवेणी संगम या आनंददादा ढवले एक दिलदार व्यक्तिमत्व, अनेकांना मदत कार्य करणारे आणि आज रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीची जबाबदारी सक्षमरित्या हाताळतात. लोकनियुक्त सरपंच आहेत. शिवकर क्रिकेट संघासाठी नेहमी त्यांचा योगदान राहिलेलं आहे. चला आनंददादा
शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आनंददादा ढवले यांचा वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आमचे धनंजय दादा पाटील, नामदेव जमदाडे, मंगेश पाटील आणि संतोष पाटील शांततेचे प्रतीक यांच्या शुभास्ते सत्कार स्वागत इथे केलं जात आहे. यानंतर रविदादा ढवले माजी उपसरपंच शिवकर यांचाही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 या पर्वच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. आणि यानंतर लगेचच नाणेफेक इथे संपन्न होईल. I11 जय मोटार चिंचवली. जय मोटार चिंचवली म्हटलं तर संजय दादा गवली माजी सरपंच चिंचवली यांनी पुरस्कृत केलेला संघ. तर एका बाजूला या जय हनुमान जय गावदेवी आई गावदेवी क्रिकेट संघ नेरेपाडा संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. सामना 4 षटकांचा असेल. 3913 कोणाची गाडी असेल, आपण जर बाजूला घेतली असेल तर तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. चला नाणेफेक केली जाईल. आनंदात या, आपण नाणेफेक करा. आपल्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. दोन्ही संघ नायक. चला चिंचवली क्रिकेट संघ बघा हेडसाठी पुकार दिला आणि नाणेफेकीचा कौल चिंचवली हा शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. चला सामन्याला आपण सुरुवात करा. आरडी या शिवकरचे समर्थक आहेत. आरडी जिथे संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथे आरडी पाटील शिवकर यांचे नेहमी आम्ही पाहत असतो दोस्ती. आज भले उशिरा का होईना परंतु आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब या स्पर्धेकरता उपस्थित राहणार आहेत. रात्री 12 नंतर का होईना, कारण आज खूप ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम आहेत. अनेक पनवेल उरण रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांना कार्यक्रमांसाठी जावं लागतं आणि निश्चित स्वरूपात आज ते उशिरा येतील परंतु आवर्जून उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय जगदीश घरज साहेबांचं आगमन होत आहे. त्यांच्या सुकन्या आज पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. या घरज साहेब या, मनपूर्वक तुमचं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 या पर्वच्या माध्यमातून स्वागत आहे. डॉक्टर अस्मिताताई घरत विद्यमान नगरसेविका आहेत, नवीन पनवेल महानगरपालिका. तर थँक्यू सो मच महागुरु. तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. लक्ष मोठं नाहीये. 25 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा शिवकर टीमला. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय प्रणय मात्रेच्या बॅटमधून. जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा शिवकर ग्रामपंचायतीचे लोक नियुक्त सरपंच आनंददादा ढवळे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येकी षटकारासाठी. तर नो बॉल असेल. टोटल 5 पंजा मिळाल्या बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर टीमला. 25 धाब्यांचं लक्ष येणाऱ्या 24 बॉलमध्ये पार करायचा आणि पहिले या अतिरिक्त 5 धाबा. अलक्यातन ड्राईव्ह केल्या. ऑनसाईडला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. तोपर्यंत या बॉलवरती पाहिलं तर सिंगल धाब्याला प्राधान्य दिलं. एक धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. पहिला पूर्वार्ध पाहिला जिथे अगदी चांगली गोलंदाजी प्रणय 11 सहारा शिवकर टीमची पाहिली आणि त्याच्यानंतर सेकंड सत्रामध्ये अगदी चांगली सुरुवात सध्या आपण शिवकर टीमची पाहतोय. इथे लाईन पाहिली जाईल. यस, लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर धावी जोडली जाताना अवंतर धावेनं संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर 7 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचला शिवकर संघ. चेतन सुरते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विचुंबे आणि त्यांच्या समवेत केतन भिंगारकर यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. पुढचा बॉल थोडासा ट्रायकर होता. पुन्हा एकदा लाईन पाहिली जाईल. सलगचा दुसरा बॉल वाईट फेकला. जेवढे बॉल वाईट फेकतील जेवढ्या अवंतर धावा खर्च करेल
उसरली संघ तेवढं आव्हान अगदी सोपं होऊन जाईल बॅटिंग करत असताना सहारा शिवकर टीमसाठी. टोटल संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 8 या आकड्यावरती. सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. जयेश डांगरकर हा गोलंदाज प्रार केला. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला पकडलाय झेल. संपला फलंदाज. सूरज पाटीलचा खेळ. पहिला धक्का प्रणय 11 सहारा शिवकर टीमला. आगमन होत आहे. बिचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चेतन सुरते आणि त्यांच्या समवेत केतन भिंगारकर यांचं व्यासपीठावर आगमन. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांचंही स्वागत आहे. ऑर्गनायझर आहेत ते आपलं स्वागत करतील. तर पहिला विकेट मैदानातून बाहेर झाला. पहिला धक्का बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर टीमला. फलंदाज सूरज पाटील मैदानातून आऊट झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी सध्या मैदानावरती फलंदाज अभिजित पाटील हा फलंदाज दाखल झाला. लक्ष मोठं नाही आहे. सिंगल डबलला देखील सामना जिंकू शकतो. मात्र कोणत्या रणनीतीनुसार फलंदाजी केली जाईल मैदानावरती. पटका चांगला हा देखील पावसारखं षटक. गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगल दाबेला प्राधान्य. 1च्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर 9 या आकड्यावरती. समोर प्रणय म्हात्रे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रार करण्याचा प्रयत्न. फटका चांगला. गॅप भरपूर मोठी. चेंडू वेगानं चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी हा दुसरा चौकार फलंदाज प्रणय म्हात्रेच्या बॅटमधून. आलाय 4च्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. थोडासा स्लोवर बॉल होता. लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार फलंदाज प्रणय म्हात्रेच्या बॅटमधून. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पलकावरती धावा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 17 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार केला. हा देखील फटका चांगला. अगदी फंचांचा इशारा आला की नो बॉल. 5 पंजा मिळालाय या बॉलवरती बॅटिंग करत असताना सहारा शिवकर टीमला. 5 धावेच्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला डबल दुरी 22 या आकड्यावरती. सध्या जाऊन पोहोचला बॅटिंग करत असताना शिवकर. तयार. वेगवान बॉल होता. अगदी यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर संघ जाऊन पोहोचला टोटल 22 या आकड्यावरती. आहे वाकडी गावाचा त्याच्या बोलबाला नावाचा. आहे वाकडी गावाचा त्याच्या बोलबाला नावाचा. कार्य दमदार नामदेव जमदाडे दादा. समाजसेवक हायलय दिलदार नामदेव जमदाडे दादा. थँक्यू डीज. अवघ्या पाहिलं तर 3 धाब्यांची गरज. मॅच एकतर्फी. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 खर्च केला गोलंदाज जयेश डांगरकरनं आणि सामन्यामध्ये वर्चस्व गाजवतोय प्रणय 11 सहारा शिवकर. चला संतोष पाटील आमचे समाजसेवक वाकडी. संतोष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. तर षटक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजय डांगरकर हा गोलंदाज झाला. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पाट्याने चेंडूचा संपर्क झाला नाही आणि हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर पलकावरती संघ जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती. व्यासपीठावरती तुम्ही पाहता खरं तर चेतन शेट्ट सुरत्यांना सन्मान्य
चेतन शेठ भिंगारकर एवन जोडी विसुंबे यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहता त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. धक्का लागलाय दुसरा बॅटिंग करत असताना तर दुसरा विकेट मैदानातून बाहेर झाला. आता नवीन फलंदाज मैदानावरती अजय भगत चौथ्या क्रमांकासाठी मैदानावरती दाखल झाला. अजूनही पाहिलं तर 3 धाब्यांची गरज. षटक क्रमांक दुसरा अजय प्रार केला. मॅच फिनिश विनिंग फटका. सामना जिंकला. अभिनंदन टीम. प्रणय 11 सहारा शिवकर हार्ड लक जर्मन उसारली. तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी.